नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नाशिक शहरातून मोठी बातमी समोर येत आहे। शहरातील जुना गंगापूर नाका येथे असलेल्या ICICI होम फायनान्स कंपनीच्या शाखेतील लॉकरमधील 222 ग्राहकांचे सुमारे 5 कोटी रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत। सदरची घटना बँकेतील CCTVत कैद झाली असून या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शनिवारी पहाटे 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान या दोघं संशयितांनी बिझनेस मॅनेजरच्या कार्यालयाच्या खिडकीतून आत प्रवेश केला। संशयितांनी सेफ्टी लॉकरच्या चाव्या मिळवून 222 ग्राहकांचे लॉकरमधील सोन्याचे सुमारे 4,92 लाखांचे दागिने चोरून नेले। एखाद्या सिनेमाला साजेशी सदरची घरफोडी केली आहे। 25 ते 30 वयोगटातील दोघे संशयित असून एकाच्या डोक्यात पांढऱ्या रंगाची हुडी तर दुसऱ्याच्या डोक्यात पांढऱ्या रंगाची टोपी आहे। प्राथमिक माहितीनुसार ही नाशिकमधील मोठी चोरीची घटना मानली जात आहे। चोरट्यांनी थोडके नव्हे तर तब्बल 222 खातेदारांची लॉकर्स फोडून त्यामधील दागिने लांबवले आहेत। या सोन्याच्या दागिन्यांची किंमत 5 कोटींच्या घरात आहे। शनिवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली, त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले। सध्या गुन्हे शाखा आणि पोलिसांकडून या चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे। CCTVचा जागता पहारा आणि सिक्युरिटी तैनात असतानाही चोरट्यांनी कार्यालयात शिरण्याचे धाडस केले, याबाबत अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत। CCTV फुटेजमध्ये दोघं दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत। त्या आधारे आता सरकारवाडा पोलिसांनी दरोडेखोरांना शोधण्यासाठी युद्ध पातळीवर तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे खाजगी पतसंस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।